भिवापूर तालुक्यातील बेसूर शिवारात सध्या वाघाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकरी आणि गावकरी दहशतीत आहे। गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2च्या सुमारास बेसूर शिवारात वाघाने विनोद कांबळे यांच्या गायीवर हल्ला करून तिची शिकार केली। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांनी तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली जात आहे। बेसूर येथील शेतकरी विनोद कांबळे यांची जर्सी गाय सकाळी नेहमीप्रमाणे गावातील गायींच्या कळपात शिवारात चरायला गेली होती। दुपारी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून या गायीला ठार केले। वाघाच्या या हल्ल्याने कळपातील इतर गायी सैरावैरा पळाल्या। या घटनेमुळे शेतकरी भयभीत झाले असून आता एकटे शेतात जाण्याची कोणाचीही हिंमत होत नाहीये। विशेषतः महिला कामगार शेती कामांसाठी जाण्यास टाळाटाळ करीत आहे। परिणामी शेतीची कामे खोळंबली आहेत। बेसूर, इंदापूर, नाड व पिरावा या शिवारात वाघाचे दररोज दर्शन होत असून वाघ गुरांची शिकार करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिसरातील वाघाचा यथाशीघ्र बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। या मागणी संदर्भात वन विभागाला निवेदनही देण्यात आले आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे। वन विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत, भिवापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.